नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में अनधिकृत निर्माण विवाद को लेकर भूख हड़ताल, आलम खान ने दिया समर्थन। अंबरनाथ में स्टेशन रोड आम्बेडकर नगर क्षेत्र में पटेल आरपीएल रियलिटी प्राइवेट लिमिटेड द्वारा कथित अनधिकृत खुदाई और अतिक्रमण को लेकर विवाद तेज हो गया है। इस मामले में सामाजिक कार्यकर्ता संजय प्रसाद अमूल द्वारा तहसीलदार कार्यालय के सामने आमरण अनशन शुरू किए जाने के बाद माहौल गर्मा गया है। इस आंदोलन को प्रहार जनशक्ति पार्टी के अंबरनाथ शहर प्रमुख आलम खान ने समर्थन दिया है। उन्होंने प्रशासन को भेजे गए पत्र में स्पष्ट कहा कि अनशनकारी संजय प्रसाद अमूल द्वारा उठाई गई शिकायत अत्यंत गंभीर है और इस पर तुरंत संज्ञान लिया जाना चाहिए। आलम खान ने कहा कि यदि प्रशासन समय रहते न्यायपूर्ण कार्रवाई नहीं करता तो यह आंदोलन और अधिक उग्र रूप ले सकता है। उन्होंने यह भी आरोप लगाया कि लगातार शिकायतों के बावजूद अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है, जिससे नागरिकों में असंतोष बढ़ रहा है। आरोप है कि निर्माण कार्य के दौरान सड़क, फुटपाथ और नालियों को नुकसान पहुंचाया गया और बिना अनुमति बड़ी मात्रा में मिट्टी व मलबा हटाकर सरकारी राजस्व को नुकसान पहुंचाने की आशंका जताई जा रही है। स्थानीय स्तर पर इस मामले की निष्पक्ष जांच और दोषियों पर कार्रवाई की मांग की जा रही है। आंदोलनकारियों ने चेतावनी दी है कि यदि जल्द समाधान नहीं निकाला गया तो आंदोलन को और तेज किया जाएगा, जिसकी पूरी जिम्मेदारी प्रशासन पर होगी। इस पूरे विवाद ने प्रशासन और स्थानीय राजनीतिक हलकों में हलचल पैदा कर दी है और अब सभी की नजरें आगे की कार्रवाई पर टिकी हुई है। आज 8 दिवस झाले उपोषणाला. इथं प्रशासनाने कोणी पण आता आलेलं नाहीये मला बघायला. आणि ते लोक, मला असं वाटतंय की मी वर जायचं असं काहीतरी ते लोक बघतात आहे की मी मेल्यानंतरच त्यांचे डोळे उघडणार आहे. कारण की आम्ही एवढा प्रयत्न करून आमच्याकडे एवढं सगळं पुरावा असून सुद्धा प्रशासन आम्हाला याच्यामध्ये दखल घेत नाहीये. बिल्डरवर कुठल्याही प्रकारचं ते लोक कारवाई करत नाहीये आणि उलट माझ्यावरच ते लोक खोटा आरोप पण लावायचा प्रयत्न करतात. तर आता काय विचार करावा? सामान्य माणसाने जनतेसाठी आवाज उठवायचे का नाही उठवायचे? जिसका 25 लाख का आपके ऊपर ऑफर दिया आणि 25 लाखचा खोटा खोटा आरोप लावले ते लोक की मी खंडणी मागितले 25 लाख रुपयाचे, मी नाही मला नाही दिला म्हणून मी त्यांच्या विरोधात मी आता उपोषणाला बसतोय. मी तर आधी पण सांगितलंय पत्रकार लोकांना की पैसे जर मी मागितलं होतं तर तेव्हाच ते लोक माझ्यावर गुन्हा दाखल का नाही केले? त्याचा पुरावा दिला का त्यांनी? 25 पुरावा लाख मी त्यांना विचारलं पण ते पुरावा सुद्धा सादर केलेला नाहीये. आज जवळजवळ 4 दिवस झाले ते लोक पत्रकार परिषद घेऊन. जर त्यांच्याकडे पुरावा असते तर त्या लोकांनी त्या दिवशी मग गुन्हा दाखल करायला पाहिजे होतं माझ्यावर. आणि त्या दिवशी मी सुद्धा त्यांच्या विरोधात मी पोलिसांना तक्रार केलं होतं की 24 तासामध्ये त्या बिल्डर असोसिएशन म्हणजे बिल्डरचं मी नाव सुद्धा मी घेतोय, अंकित पटेल जे बिल्डर आहे पटेल आरपीएल रिअल्टीचं मेन ओनर, आणि ज्ञानधर मिश्रा जे त्यांचे बिल्डर असोसिएशनचे कमिटी मेंबर आहे, संजय जाधव, या लोकांनी बरेचदा असं वक्तव्य पण वापरलं होतं माझ्या विषयावर, याला गजाळ काढू, हे चीटर आहे म्हणजे चरित्रावर त्याने दाग लावले, माझं चीटर म्हटले आणि मला गजाळ काढण्याची भाषा केली ते लोक. तर मी हेच विचार करते की यार, एक मी नागरिकसाठी आवाज उठवते, त्यानंतर हे लोक माझ्यावर एवढा सगळा आरोप लावते आणि माझ्या नावाची हे लोक जी बदनामी केले समाजामध्ये का? कारण की मी दलित आहे म्हणून.
मी समाजासाठी आवाज होत होतो म्हणून माझा कुठेतरी आवाज दाबण्याचा ते लोक प्रयत्न करतात आहे. आणि मला उद्या जर का बरं वाईट झालं तर याची पूर्णपणे जबाबदारी तहसीलदार कार्यालय, नगर परिषद, नगर रचना आणि पोलीस प्रशासन हे सगळे जबाबदार राहणार आहे. एवढं मी फायनल सांगू इच्छितो. अच्छा, आमदार आपसे मिलने आया था क्या? आमदार और वो नगर अधीक्षक? आज मी अंबरनाथचा रहिवासी आहे. जवळजवळ मला माझे आजोबा वडील होते तेव्हापासून मी याला इथं 80 वर्ष झालेलं आहे. आम्हाला 70 वर्ष झाले मी तेव्हापासून राहतोय. तर मी बघतोय की सगळे मला पण ओळखतो, मी पण बरेच सगळे नेते लोकांना ओळखतोय, असं नाही की नाही. तरी सुद्धा आज मला इथं बघायला कुठलाही बघायला गेलं तर आमदार आणि नगराध्यक्ष हे लोकप्रतिनिधी असतात, जनतेच्या समस्यासाठी असतात. कुठं काय चाललंय आणि काय नाही हे मोठे मोठे वादे करतात. आम्ही हे करू ते करू. अरे आज मी 8 दिवसापासून इथं उन्हातारात मी मरतोय. मोठं आणण्याचं गाणं नाहीये. हे लोकप्रतिनिधी गेले कुठे? आतापर्यंत मला ते एवढं सुद्धा विचारायला आले नाही की तू इथं उपोषणासाठी का बसले, कशासाठी बसले, कोणा विरोधात बसले, तुला काय पाहिजे रे. कमीत कमी एवढं तरी विचारावं. जर तुम्ही एवढं नाही करू शकत तर तुम्ही का झाले तुम्ही नगराध्यक्ष आणि तुम्ही आमदार झाले? तुम्ही नाही होऊ शकत. जिथं आहे ना, जिथं तुम्ही सामान्य माणसाचा प्रश्न सोडू शकत नाही तिथं तुम्हाला हक्क नाहीये आमदार आणि नगराध्यक्ष होण्याची. आज आपल्याला प्रहार संघट इस तरह से ऑलरेडी हमने देखा कि प्रसाद जी लास्ट 8 दिन से यहाँ आमरण उपोषण पे बैठे हुए हैं और आमरण उपोषण बैठे हैं, मतलब उन्होंने कुछ भी खाया पिया नहीं है, हमकी हालत में थी होगी. तो हमको जिस तरह से ऑलरेडी हमको पता चला, कॉल आया तो हम इसका संज्ञान लिए और एक पत्र बना के भी लेके आए हैं ऑलरेडी. हम उनको समर्थन पत्र देंगे और हमारे जिलाध्यक्ष डॉक्टर सोमेश पांडे साहब और शैलेश तिवारी जी उनका धन्यवाद देंगे. समय निकाल के आए सत्ता के बाद और इस तरह से मुद्दा को उठाया. और अभी जिस तरह से हमारे साहब ने ऑलरेडी बात किया है तहसीलदार अमितपुरी साहब से, तो उन्होंने आश्वासन दिया है कि अभी मैं ऑलरेडी जो यहाँ के नायब तहसीलदार हैं वो भेज रहा हूँ. लेकिन मैं बोलना चाहूंगा कि जिस तरीके से ऑलरेडी प्रसाद जी बैठे हुए हैं, तो कोई आज 8 दिन से उनको कोई बातचीत करने नहीं आया, तो क्या इंतजार कर रहे हैं हमारी प्रशासन कि ये मर जाए, कि बलि चढ़ जाए तब वो आएंगे. और जिस तरीके से मैंने देखा कि लास्ट के कुछ दिनों में कुछ बिल्डर एसोसिएशन ने जिस तरह से ये रवैया अपनाया है, तो ऐसे अगर जिस तरह से उन्होंने खंडेरी का आरोप लगाया 25 लाख का, आज 4 दिन हो गया है, उनके पास कोई पुरावा है तो क्यों नहीं लेके आ रहे हैं? मतलब ये धमकाने डराने की कोशिश कर रहे हैं कि अमरनाथ का कोई समाज सेवक किसी बिल्डर लॉबी के खिलाफ कुछ बोले मत. बिल्डर लॉबी जिस तरह से देख रहे हैं कहीं ना कहीं आए दिन उनके बिल्डर करप्शन के चार्ज लग रहे हैं. लोगों को आश्वासन देते हैं हम इतने दिन में घर दे देंगे, घर नहीं देते हैं. गवर्नमेंट की पूरी सरकारी जगह हड़प जाते हैं. तो बिल्डर लोगों को मैं बोलना चाहूंगा, आप ईमानदारी से अपना काम कीजिए. अमरनाथ में स्वागत है, लेकिन आप गलत तरीके से किसी तरीके से कीजिए. एक ऑलरेडी जो गुनहगार नहीं है फंसाने की कोशिश करेंगे तो प्रहार संगठन पूरी तरीके से आपके खिलाफ आंदोलन छेड़ेगी. और मैं प्रशासन को ये जवाब देना चाहूंगा कि अगर आज से लेकर शाम तक के आगे इनका उपोषण नहीं तोड़वाया, क्योंकि 8 दिन हो गया इनको, तो प्रहार संगठन माननीय हमारे जिलाध्यक्ष डॉक्टर पांडे साहब के नेतृत्व में और शैलेश तिवारी साहब के नेतृत्व में यह पूरा रोड को ब्लॉक कर देंगे. क्या होता है, क्योंकि आज कहीं ना कहीं अमरनाथ में एक इंसानियत जो है, एक सामाजिक संगठन जिंदा है. कोई नहीं आ रहा है मदद करने के लिए, लेकिन हम हैं और हम आश्वासन पूरी तरीके से इनको चेतावनी देते हैं. अगर आपने आज शाम तक उनका निवारण नहीं किया तो कल हम सुबह से लेकर के ये पूरा रोड ब्लॉक कर देंगे. तब तक नहीं बैठेंगे. हमारे ऊपर गुनाह दाखिल करना है, गुनाह दाखिल कीजिए, लेकिन इस तरह से कीजिए. एक समाज सेवक की आवाज को अमरनाथ में दबने बिल्कुल नहीं देंगे और ये अमरनाथ में नहीं चलने वाला है. तो मैं प्रशासन से विनती करता हूँ और अमितपुरी साहब से और आज ये उमाकांत गायकवाड़ साहब से कि आप तुरंत इसका संज्ञान लीजिए और जो भी मामला है उसको निष्पक्ष जांच कराइए और बिल्डर का अगर दोषी पाता है तो उसके खिलाफ कार्रवाई कीजिए. ये बोलना चाहूंगा और प्रसाद जी को बोलना चाहूंगा कि पूरे परिवार को कि आप बिल्कुल अकेले नहीं है, हम पूरे आपके साथ है. प्रहार संगठन है जो किसी भी तरीके से हम आपके पीछे खड़े हुए हैं, कोई घबराने की जरूरत नहीं है. हे संजय प्रसादजी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. तर तो जो मुद्दा आहे तो त्या ठिकाणी असलेले जे गरीब वस्ती आहे त्या वस्तीमधली जी नाली आहे ती उठवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये पाऊस जर अति प्रमाणामध्ये पडतो तर त्या वस्तीमध्ये पाणी शिरून त्या लोकांचे अतोनात हाल होणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हे उपोषण चालू आहे. एखादा कोणतरी बिल्डर येतो किंवा असोसिएशन येते आणि खंडणी मागितली, हे मागितली, ते सगळे प्रकार वेगळे आहेत.
की जर त्याच्यामध्ये काही जर पुरावे असोसिएशनकडे असतील किंवा काय त्यांनी गुन्हा दाखल करावा. पण जर गरिबाचा प्रश्न उचलल्यानंतर एखाद्या कोणत्या गोरगरिबाचा प्रश्न ज्यावेळी उचलला जातो त्यावेळी जर अशा प्रकारचे खोटे नाटे आरोप जर कोणते छोलाछाप बिल्डर करत असतील तर त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि प्रसादजी एकटे नाहीये, त्यांच्यासोबत संपूर्ण आमची संघटना आहे, आमचे राष्ट्र कल्याण पार्टी देखील आहे. जर काही चुकीचं घडलेलं असेल, त्या ठिकाणी पैशाचा गैरव्यवहार होत असेल तर यांनी बिल्डरांनी गुन्हे दाखल करावे ना. पण जर त्याच्या विरोधामध्ये जर पोलीस प्रशासनाला हाताशी धरून जर खोटा गुन्हा एखादा दाखल झाला तर याच्या पुढची पक्षासोबत असणार, संघटनेसोबत असणार, बच्चू भाऊंसोबत असणार, याचा आम्ही प्रशासनावर साहेब दबाव आणण्यासाठी कोणती पावले उचलणार? बघा, सर्वप्रथम आता आम्ही अमित पुरीजींशी बोललेलो आहे. त्यांनी त्या प्रकरणामध्ये रॉयल्टीचा विषय आहे, रॉयल्टी बुडवली गेलेली आहे. हे मोठे मोठे बिल्डर जे आहेत ते शासनाचा महसूल बुडवत आहे आणि शासनाचा महसूल बुडवत असताना जर एखादा सामाजिक कार्यकर्ता तो प्रश्न जर उपस्थित करतो आणि त्याला जर अशा प्रकारे तापलं जात असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही अमित पुरीजींशी पण बोललो. अमित पुरीजींनी आता सुनावणी लावायला घेतलेली आहे आणि सुनावणी लावल्यानंतर तात्काळ त्यांना सांगितलं की त्या सातबाऱ्यावरती इतर अधिकारांमध्ये तुमचा जो महसूल पुरवला गेलेला आहे त्याची नोंद करण्यात यावी आणि अशा स्वरूपाचं पत्र आम्हाला या ठिकाणी द्यावं, यासाठी आम्ही अमित पुरीजी. साहेब, तुमचे वरिष्ठ जे नेतृत्व आहे ते आज शिंदे सेनेमध्ये आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत, पण याच्या बाबतीत आपण त्यांच्याकडे सुद्धा देखील काही पत्र वगैरे काय करणार आहोत? कसं आहे, शिंदे सेना ही गरिबांच्या कामासाठी असणारी सेना आहे. आज जे एकनाथ शिंदे, वंदनीय एकनाथ शिंदे जे आहेत ते गरिबांची कामं करण्यासाठीच आज त्या ठिकाणी बनलेले आहेत. आज जरी आमचं नेतृत्व शिंदे सेनेसोबत असू लागलं परंतु आमची गाठ, आमचं जी बांधिलकी आहे ती सामाजिक माणसाची आहे, सामाजिक प्रश्नाशी आहे आणि त्या सामाजिक प्रश्नाला न्याय देण्यासाठी खंबीरपणे आम्ही या ठिकाणी उपस्थित राहू, खंबीरपणे आम्ही लढा देऊ, ही याची ग्वाही तुम्हाला. म्हणजे एकंदरीत तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.